तर या सगळ्या कार्यक्रमांवर लक्ष असेल. बघूयात पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेसंदर्भातली बातमी आहे. विधान परिषदेसाठी आता राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. तर माजी आमदार जिशान सिद्दीकी यांचा पत्ता यामुळे कट झाल्याचं कळत आहे. शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून कालच तिन्ही उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार अद्याप जाहीर नव्हते. मात्र आता या दोन्ही पक्षांचे उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले. बरोबर आहे. संजय खोडकेजी, तुम्हाला आनंद किती आहे? तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, अत्यंत चुरस होती. अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचं मी आभार मानतो. त्यांनी मला उमेदवारी दिली आणि विशेषतः अजितदादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, त्यानंतर भुजबळ साहेब असतील, सर्व पार्लमेंटरी बोर्ड, पार्टीचा छोट्यातला छोटा क्रियाशील कार्यकर्ता, याचा मी आभार मानतो. आणि माझा 30 वर्ष 35 वर्ष विधानसभेचं विधान परिषदेचं कामकाज करताना जो अनुभव आहे, तो अनुभव निश्चितच पार्टीसाठी आणि विदर्भाच्या विकासासाठी मला देता येईल. आणि त्याच्यातून मला या विदर्भाच्या लोकांचा विकास करण्यासाठी एक प्रेरणा मिळालेली आहे. ते मी खूप चांगल्या पद्धतीने अनेक लोक होती उमेदवारीसाठी इच्छुक. जिशान सिद्दीकी, उमेश पाटील, संजय दौंड, अशा सगळ्या मातब्बर नेत्यांना पिछाट करून तुमच्या नावाची वर्णी लागली आहे. काय किमया तुम्ही पडद्यामागे बजवली? नाही, माझी फार काही कोणाशी चर्चा झाली नाही. या तिकीटच्या आधी माझी अजितदादाशी पण एक दिवसही भेट झाली नाही. परंतु मी जवळपास आज जर तुम्ही म्हटलं तर मी 92 पासून पार्टीमध्ये काम करतो. अधिकारी म्हणून काम केलं, नंतर पदाधिकारी म्हणून काम केलं. मी जी काही मला मिळालेलं आहे ते मी निवडून आलेलं आहे. मला पार्टीनं म्हणून देताना हे पहिल्यांदा दिलं आहे. त्याच्यामुळं माझा तो हक्क होता असं मी मानतो. परंतु त्याचा तो जो निर्णय घेतला पार्टीनं, तो त्यांनी सर्व समंजसाने घेतला. पुढचे जे काही उमेदवार आहेत त्याच्या संदर्भात तटकरे साहेबांनी आत्ताच सांगितलं की अजून 2 वर्षात पुन्हा MLC येणार आहे, पुन्हा वेगवेगळे पद येणार आहे. त्याच्यात बाकी ज्यांचा विचार करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याची माहिती मिळते आणि शिवसेनेकडून ही अधिकृत उमेदवारी मिळाली आहे आणि विधान भवनात ते दाखल झालेले आहेत. काय म्हणाल, विधान परिषदेवरती पुन्हा एकदा तुमची वर्णी लागते आहे आणि इतका संघर्ष तुम्ही केलात. 1992 पासून सक्रिय आहात राजकारणामध्ये. 2 पक्ष देखील तुम्ही बदलले या दरम्यान. काय भावना आहेत तुमच्या? नाही, एक गोष्ट निश्चित आहे की संघर्ष माझ्या वाट्याला भरपूर आहे. कारण मी नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी राखीव असलेल्या जिल्ह्यात जन्माला आलो आहे. माझ्या पक्षाने यापूर्वी सुद्धा मी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेस पक्षाने मला तीनदा विधान परिषदेची संधी दिली आणि मी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला त्या दिवशी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी व उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा मला वचन दिलं होतं आणि त्या वचनाची आज पूर्तता होते. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. बस कोश्यारी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. मला 66चा करून दिला त्यांनी, नाही तर मी 61व्या वर्षी आमदार राहिलो असतो परत. पण त्यांच्यामुळे 5 वर्ष वाया गेली लोकप्रतिनिधींची, हे सत्य आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती मागच्या विधान परिषदेची यादी जाहीर न केल्याचा ठपका सुद्धा ठेवलाय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.